गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. सुरगाणा तालुक्यातील आबोडे ग्रामपंचायत येथे कृषी विभाग व ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2025 साठी प्रचार प्रसिद्धी पाठशाळेचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना AIIC कंपनीचे तालुका प्रतिनिधी एकनाथ घांगळे यांनी पीक विमा योजनेबाबत सविस्तर माहिती दिली आहे. शेतकऱ्यांनी संभाव्य नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून संरक्षण मिळवण्यासाठी या योजनेत सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले. यावर्षी खरीप हंगामात नाशिक जिल्ह्यातील भारतीय कृषी विमा कंपनीची निवड करण्यात आली आहे. सुरगाणा तालुक्यातील बहुतांश शेती ही पावसावर अवलंबून असून अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, गारपीट, वारे आदी नैसर्गिक संकटांचा फटका शेतकऱ्यांना बसतो. या संकटातून आर्थिक आधार मिळवण्यासाठी पीक विमा योजना प्रभावी ठरते. गावचे लोकनियुक्त सरपंच राजेंद्र निकुळे यांनी देखील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन करतानाच योग्य वेळेत विमा भरावा व संपूर्ण माहिती घेऊन सहभाग नोंदवावा असे मार्गदर्शन केलंय. कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य, कृषी सहाय्यक, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार, माझं नाव राजेंद्र प्रभाकर निकुळे, ग्रुप ग्रामपंचायत आंबोडे, लोकनियुक्त सरपंच. आता जे आपल्या शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना जी चालू झालेली आहे त्या योजनेसाठी आपल्या सर्व शेतकऱ्यांनी आपल्या CS सेंटरवर जाऊन आपला पीक विमा सर्वांनी भरला पाहिजे. पीक विमा भरण्यासाठी आपल्याला लागणारे कागदपत्र 7/12, आधार कार्ड आणि फार्मर ID हे महत्त्वाचे आहे. तरी आपल्या परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी आपला पीक विमा हा लवकरच्या लवकरात 31 जुलैच्या आत आपला पीक विमा पूर्ण भरला पाहिजे. त्याच्यानंतर जो आपला पीक विमा जो आहे विषय, पीक विमा भरण्याचं कारण जे नैसर्गिक आपत्ती आहे, अतिप्रमाणात पाऊस आहे, याचे जे वारंवार होणारे शेतकऱ्याला नुकसान आहे, आपल्याला नुकसान भरपाईसाठी हा पीक विमा योजना खूप महत्त्वाची आहे. तरी मी सर्व ग्रामपंचायतमध्ये सर्व शेतकऱ्यांना व तालुक्यातील आदिवासी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की 31 जुलैच्या आत आपला पीक विमा हा सर्व शेतकऱ्यांनी भरून घ्यावा, ही नम्र विनंती. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, बोरगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.